सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, बरे आहेत ना सर्व? बरं, तुम्हाला गायक माहिती आहे का? बरोबर, सर्वांना गायक माहिती आहे. गायक काय करतो बरं? बरोबर, गायक हा गाणी सांगत असतो. मला सांगा, तुम्हाला आवडणाऱ्या गायकाचे एखादे नाव सांगा पाहू. बरोबर, एका जणांनी उभे राहून उत्तर द्या. बरोबर, तुम्ही सांगितलं लता मंगेशकर, आशा भोसले असे अनेक गायक आहेत. त्यापैकी तुम्हाला हे गायक आवडतात, हो ना? सर्वांना गाणे ऐकायला आवडत असतं. तर बघा, आज आपण भा. द. खेर यांचा हसरे दुःख पाठ अभ्यासणार आहोत. प्रथम मुलांनो, आपण लेखकाचा परिचय करून घेऊया. भा. द. खेर म्हणजेच भालचंद्र दत्तात्रय खेर. 1917. कथालेखन, कादंबरीकार, विपुल व विविध स्वरूपाची वाङ्मयीन निर्मिती, सुखाचा लपंडाव, प्रायश्चित्त, शुभमंगल, नंदादीप, वादळवारा या कादंबऱ्या, यज्ञ, अमृतपुत्र या चरित्रात्मक कादंबऱ्या, अंधांतरी, द प्रिन्सेस हे अनुवादित साहित्य, आईन्स्टाईनचे नवे विश्व, गीता ज्ञानदेवी, अपरोक्षानुभूती हे ग्रंथलेखन प्रसिद्ध, केसरी या वृत्तपत्राचे 25 वर्ष उपसंपादक, तसेच सह्याद्री मासिकाचे व्यावसायिक संपादक. बघा मुलांनो, प्रस्तुत पाठात चार्ली व त्याच्या आईमधील प्रेम तसेच चार्लीच्या रंगमंचावरील पदार्पणाचे वर्णन केले आहे. हा पाठ हसरे दुःख या पुस्तकातून घेतला आहे. आता मुलांनो, आपण पाठाचे वाचन करून घेऊया. रंगमंचावरील पडदा दूर झाला. प्रेक्षागृह एकदम शांत झाले. वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले. प्रेक्षागृहातली कुजबूज एकदम थांबली. रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमगाटात लिली हार्ले एक ताणलेलं गात उभी असलेली दिसली. तेव्हा साऱ्या प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली आणि वाद्यवृंदाशी जेव्हा तिच्या कंठातले स्वर एकरूप झाले, तेव्हा सारे श्रोते जीवाचा कान करून ऐकू लागले. सुरेल स्वरांची एक अलौकिक तेजोमय श्रीमूर्ती साकार झाली. साऱ्या श्रोत्यांचे भान हरपून गेले. लिली हार्लेचा 5 वर्षाचा धाकटा मुलगा चार्ली विंगमध्ये उभा होता. आपल्या आईच्या गाण्याची त्याची तंद्री लागली होती. तिच्याकडे मोठ्या प्रेमाने बघत तो निश्चित उभा होता. लिली हार्लेचं गाणं एक रंगात आलं. तिच्या गोड गळ्यातून तारसप्तकातले स्वर सहजतेने बाहेर पडायला लागले. तिच्या कंठमाधुर्याचे श्रोते डोलू लागले, फुलून गेले. लिली हार्लेच्या तारसप्तकातला तो मधुर स्वरविलास चालला असताना तिचा आवाज एकदम चिरकला. काही केल्या कंठातून आवाज फुटेना. स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले. स्वरांनी वाद्यवृंदाची साथसंगम सोडून दिली. काही केल्या काही होईना. बसके स्वर कंठातून बाहेर येईनात. आपल्या कंठातून स्वर प्रकट करण्याची तिची धडपड चालूच होती. विद्ध झालेल्या एखाद्या चंडोल पक्ष्याने आपले पंख फडफडून उंच आकाशात झेप घेण्याची धडपड करावी, अशासारखे ते केविलवाण्य दृश्य दिसत होतं. त्या दिवशी कित्येक श्रोते प्रेक्षकात गर्दी करून बसले होते. लिली हार्लेचे ते फार चाहते होते. काय झालं? एकदम असं काय झालं? अशी त्यांची आसपास कुजबूज सुरू झाली. परंतु तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं हे तिलाही कळत नव्हतं. मग श्रोत्यांना कुठून कळणार? काही काळ त्या श्रोत्यांनी दम धरला, परंतु लिली हार्लेचा दम आता पुरता निघून गेला होता.
काही काळानंतर श्रोत्यांना दम धरवेना. काहीतरी विपरीत घडलं होतं खास. मग प्रेक्षागृहातील साऱ्या श्रोत्यात कुजबूज सुरू झाली. श्रोते आरडाओरडा करू लागले. आरडाओरडा वाढू लागला. कित्येक श्रोत्यांना तिचं गाणं तोंडपाठ होतं. ते भसाड्या आवाजात तिचं गाणं म्हणू लागले. त्यांच्या त्या म्हणण्याला शिट्यांची आणि आरोळ्याची साथ सहजच मिळाली. विंगमध्ये उभ्या असलेल्या चार्लीला काहीच कळेना. कावऱ्या-बावऱ्या मुद्रेने तो गोंधळून आईकडे बघत उभा होता. स्टेजवरच्या प्रकाराची स्टेज मॅनेजरलाही काही कल्पना नव्हती. त्यामुळे तो आतल्या बाजूला काहीतरी काम करत बसला होता. यापूर्वी अशा प्रकार कधीच घडला नव्हता. नृत्य असो, संगीत असो किंवा नाट्य असो, लिली हार्लेकडे कधीच बघावं लागत नसे. प्रेक्षागृहात, म्युझिक हॉलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये लिली हार्ले एकदा उभी राहिली म्हणजे मॅनेजर निर्धास्तपणाने दुसरीकडे बघायला मोकळा होत असे. ती उभी राहीपर्यंत काय ती त्याला धावपळ करावी लागे. लिली नृत्य करण्यात जशी निष्णात होती तशी पियानो वाजवण्यातही वाकबगार होती. नृत्य करताना तिच्या पदन्यासात जशी जादू होती तशीच तिच्या हातांच्या बोटातही एक प्रकारची विलक्षण जादू होती. मध्यम उंचीच्या लिली हार्लेची लांबसडक बोटं पियानोच्या पांढऱ्याशुभ्र पट्ट्यावर नाचायला लागली म्हणजे पियानोतून स्वरही बेहोशीने नर्तन करायला लागत आणि ती गायला लागली की तिच्या कंठातून जे स्वर्गीय स्वर बाहेर पडत ते त्या पियानोतील स्वरामध्ये एकरूप होऊन जात. कित्येक विनोदी प्रहसनात ती काम करायची. जेव्हा प्रेक्षागृहात हास्यलहरी उठायच्या त्या मॅनेजरच्या कानावर हमखास पडायच्या. लिली हार्लेच्या स्टेजवरच्या कामाकडे कधीच लक्ष द्यावे लागायचं नाही. त्यामुळे त्या दिवशी जेव्हा प्रेक्षागृहातून आरडाओरडा आणि आरोळ्या यांचा आवाज स्टेज मॅनेजरच्या कानी पडला तेव्हा तो धावपळत आला आणि विंगमध्ये चार्लीच्या शेजारी येऊन उभा राहिला. गोंधळून जाऊन तो रंगमंचावरील लिली हार्लेकडे बघत होता. लिली हार्लेची मुद्रा पांढरी पडली होती. आजवर तिच्या गोड चढ्या गळ्याने तिला कधीही दगा दिला नव्हता. हुकमी आवाजामुळे तिची सतत प्रगती होत गेली होती. ती अधिकाधिक नाव मिळवत चालली होती. चांगल्यापैकी पैका कमवत होती. परंतु विद्युल्लता चमकावी आणि क्षणार्धात घनदाट अंधकारात विलीन होऊन जावी असा प्रकार घडला होता. आजपर्यंत तिची एवढी अवहेलना कधी झाली नव्हती. त्या अपमानित अवस्थेत स्टेजवर थांबणं तिला मुळीच शक्य नव्हतं. ती मुकाट्याने विंगमध्ये परतली. स्टेज मॅनेजर चार्लीबरोबर तिथेच उभा होता. त्याला काय बोलावे हे समजेना आणि नेमकं काय झालं आहे हे चार्लीला समजेना. रडवेल्या स्वरात लिली हार्लेच म्हणाली, "माफ करा, माझा आवाज काही केल्या बाहेर फुटला नाही. मी तरी काय करणार? मी गाण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला. पूर्वी असं कधी झालं नव्हतं." मॅनेजरला ते माहीत का नव्हतं? त्याने पिनकोड अँड आयुर्लांथ आणि मिकाडो या नाटकातल्या तिच्या भूमिका बघितल्या होत्या. सवलव कंपनीतले ऑपेरा बघितले होते. तिने गायलेले शास्त्रीय संगीतही ऐकले होते. मग आताच तिच्या आवाजाला एकदम काय झाले होते ते मॅनेजरलाही कळलं नाही. परंतु त्याला काहीतरी निर्णय घेणे भागच होते. तो म्हणाला, "ठीक आहे, तुम्ही थोडी विश्रांती घ्या." थोडा विचार करून मॅनेजर पुढे म्हणाला, "पण मॅडम, आपला कार्यक्रम काही झालं तरी पुढे चालूच राहायला हवा, नाहीतर आपली नाचक्की होईल." तर मुलांनो, हस रे दुःख या पाठाचे वाचन आताच मॅडमाने सुस्पष्ट शब्दात केलेले आहे. तर आता आपण थोडक्यात हस रे दुःख या पाठाचे स्पष्टीकरण पाहूया. मुलांनो, तुम्हाला कार्यक्रम माहीत आहेत का? बरं, त्याची सुरुवात कशी होते? तर मुलांनो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही सरस्वतीला वंदन करून
कार्यक्रमाची सुरुवात होते. तर मुलांनो, एखादं गाणं आपण रंगमंचावर सादर करणार तर ते कसं? तर मुलांनो, जे काही कलाकार असतात ते पडद्याच्या आत असतात, हो ना? बरोबर. तर मुलांनो, आपणच आज सुंदर असा कार्यक्रम पाहणार आहोत. तर मुलांनो, रंगमंचावरील पडदा दूर केला आणि मंडपामध्ये जे प्रेक्षक कार्यक्रम पाहायला आले ते अगदी शांत झाले आणि गाण्याचे जे काही बोल होते ते ऐकायला आले. तर मुलांनो, कुजबूज म्हणजे अतिशय हळू आवाजात बोलणे. आणि मुलांनो, काय झालं? लिली हार्ले ही रंगमंचावर गाणं गात प्रेक्षकांना दिसली. सगळ्या प्रेक्षकांची नजर तिच्यावर गेली. तर मुलांनो, नजर खेळून राहणे म्हणजे एकाग्रतेने पाहणे. आणि जे वाद्य होतं त्या वाद्याशी आणि लिली हार्लेच्या कंठातले स्वर एकरूप झाले. आणि बघा मुलांनो, सगळे श्रोते जीवाचा कान करून ऐकत होते. जीवाचा कान करणे म्हणजे मुलांनो, मन लावून ऐकणे. तर मुलांनो, तुम्हीसुद्धा TV बघत असाल किंवा सिनेमा हॉलमध्ये गेले असाल आणि तुम्हाला जर पिक्चर आवडला किंवा एखादं गाणं तुमच्या आवडीचं असेल तर आपण सुद्धा ते गाणं किंवा तो पिक्चर मन लावून पाहत असतो, बरोबर ना? हो. तर आता पुढे काय होणार याची आतुरता आम्हा सगळ्यांना असते. जणू काही आपणच नाटक करीत आहोत असं वाटतं, बरोबर ना? बरं. तर मुलांनो, लिली हार्लेचा आवाज आणि वाद्य इतका त्यांचा ताळमेळ जुळला की सारे श्रोत्यांचं भान अगदी हरपून गेलं. तर मुलांनो, लिली हार्लेचा जो काही 5 वर्षाचा लहान मुलगा होता तो विंगमध्ये उभा राहून आईकडे प्रेमानं बघत होता. तंद्री लागणे म्हणजे काय? अगदी बरोबर, गुंग होणे. लिली हार्लेचं गाणं अगदी मुलांनो रंगात आलं. तिच्या कंठातून अतिशय गोड आवाज बाहेर पडत होता आणि एकदमच काय झालं, तिचा आवाज चिरकला. तेव्हा श्रोते अगदी दचकून गेले. काही केल्या तिच्या गळ्यातून आवाज फुटेना. लिली हार्लेच्या कंठातून स्वर न फुटल्यामुळे वाद्य वृंदाची साथ सोडून दिली. तिची स्वर बाहेर काढण्याची धडपड चालू होती. आणि मुलांनो, त्याच दिवशी प्रेक्षागृहात खूप गर्दी होती. लिली हार्लेचं ते श्रोते फार चाहते होते आणि आपापसात कुजबूज व्हायला लागले. एकदम काय झालं? तर मुलांनो, लिली हार्लेच्या आवाजाला काय झालं हे तिलाही माहीत नव्हतं. तर श्रोत्यांना कसं कळणार? श्रोत्यांना वाटलं काहीतरी वाईट घडलं. साऱ्या श्रोत्यांनी मोठ्याने कुजबूज चालू झाले. आणि मुलांनो, लिली हार्लेचं गाणं श्रोत्यांना पाठ होतं. ते त्यांच्या भसाड्या आवाजानं गाणं म्हणत होते. चार्ली विंगमध्ये उभा राहून सारं दृश्य पाहत होता. स्टेज मॅनेजरलाही काही कल्पना नव्हती. तो आतल्या बाजूला काम करीत होता. यापूर्वी असे काही विपरीत न घडल्यामुळे तो अगदी बिनधास्त होता. नृत्य असो, संगीत असो किंवा नाट्य असो, लिली हार्लेकडे कधीच बघावं लागत नव्हतं. तर मुलांनो, लिली हार्ले ही पियानो वाजवण्यातही हुशार होती. त्या दिवशी प्रेक्षागृहात जेव्हा आरडाओरडा, आरोळ्या यांचा आवाज स्टेज मॅनेजरला कळला तेव्हा तो धावत पळत आणि विंगमध्ये चार्लीजवळ येऊन थांबला आणि गोंधळून रंगमंचावरील लिली हार्लेकडे बघत होता. आजपर्यंत तिच्या गोड आवाजाने तिची साथ सोडली नव्हती. तिच्या आवाजामुळे तिची सततची प्रगती होत होती. तिचं अधिकाधिक मिळवत चालली होती. तिला बऱ्यापैकी पैसे मिळत होते. परंतु मुलांनो, विद्युल्लता
चमकावी आणि क्षणार्धात घनदाट अंधकार विलीन होऊन जावी असा प्रकार घडला. अपमानी स्टेजवर थांबणं तिला मुळीच शक्य नव्हतं. ती शांतपणे विंगमध्ये गेली. स्टेज मॅनेजर चार्लीसमोर उभा होता. त्याला काय बोलावं हे समजेना आणि लिली हार्लेला काय सांगावं हे सुद्धा कळेना. रडवलेल्या आवाजात लिली हार्ले म्हणाली, माफ करा, माझा आवाज काही केल्या बाहेर येईना. मी तरी त्याला काय करणार? मी गाणं म्हणण्याचा खूप प्रयत्न केला. पूर्वी असं कधी झालेलं नव्हतं. मॅनेजरला ते माहीत का नव्हतं? तर मुलांनो, चार्लीची आई लिली अतिशय हुशार, अनेक कलांमध्ये पारंगत अशी होती. ती जेव्हा काम करायला लागली तेव्हा मॅनेजरसुद्धा बिनधास्त होत आणि तिचं काम सुरू झालं की तो दुसऱ्या कामाकडे निश्चिंतपणे वळत असे. मॅनेजरसुद्धा गोंधळून गेला की हे नक्की काय चालू आहे. दगड देणे म्हणजे फसवणे, विद्युलता म्हणजे वीज विलीन होणे, अवहेलना म्हणजे हेटाळणे. तर मुलांनो, चार्ली हा 5-6 वर्षाचा लहानसा मुलगा आणि त्याला हा प्रकार माहीत नव्हता. मॅनेजरला हे सगळं माहीत होतं की लिलीच्या बाबतीत असा प्रसंग कधीच घडला नव्हता. त्यामुळे त्याच्याही लक्षात आलं नाही. नाचक्की म्हणजे बदनामी. तर मुलांनो, थोडा विचार करून मॅनेजर पुढे आला आणि काय म्हणाला बघा, पण मॅडम, आपला कार्यक्रम काही झालं तरी पुढे चालूच राहायला हवा, नाहीतर आपली नाचक्की होईल, म्हणजे आपलं बदनाम होईल. तर मुलांनो, पुढील सूत्र मी रेखा मॅडमकडे सोपविते. धन्यवाद. बघा मुलांनो, आताच मॅडमांनी सुंदर स्पष्टीकरण दिले आहे. तर मला सांगा, यामध्ये तुम्हाला काय समजले? बरं, तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, श्रोत्यांचे भान केव्हा हरपले? एका जणाने उठा. बरोबर, तुम्ही सांगितलं. सुरेल स्वरांची एक लौकिक तेजोमय श्रीमूर्ती साकार झाली. साऱ्या श्रोत्यांचे भान हरपून गेले. बरोबर, तुम्ही उत्तर अगदी बरोबर सांगितले आहे. प्रश्न दुसरा, लिली हार्लेची कशासाठी धडपड चालू होती? बरोबर, तुमचं उत्तर बरोबर आहे. बसके स्वर कंठातून बाहेर येईनात. आपल्या कंठातून स्वर प्रकट करण्याची धडपड लिली हार्लेची चालू होती. आत्ता मुलांनो, मी तुम्हाला पाठावर आधारित स्वाध्याय देते आहे. स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यायचा आहे. स्वाध्याय असा आहे की चार्लीच्या तुम्हाला जाणवलेल्या गुणाचे वर्णन तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचे आहेत. हा स्वाध्याय तुम्ही पूर्ण करून आणायचा आहे. धन्यवाद.